या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले जाणार आहेत। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचला असून जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले जाणार आहेत। जायकवाडी धरणाच्या सांडव्या तर ही थेट आणि ताजी दृश्य आपण बघतोय। जायकवाडी धरणाचा एक दरवाजा उघडलेला दिसतोय आणि आता हळूहळू इतरही काही दरवाजे उघडले जात आहेत। जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतोय। धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रामध्ये साधारण 9432 क्यूसेक इतका विसर्ग हा असणार आहे। ही दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमत वरती बघतोय। जायकवाडी धरणाचे एक एक करून दरवाजे कसे उघडले जात आहेत हे आपण लाईव्ह बघतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, आपण थेट बघतोय एक एक दरवाजे उघडले जात आहेत। पाण्याची क्षमता आता म्हणजे पाणी साठा किती झालाय आणि काय एकूणच चित्र असेल पाणी सोडल्यानंतर? बघा, निश्चितपणे दरवाज्यातून आत पाणी सोडलं जाणार आहे आणि 2 दरवाजे नेमके उघडलेले आहेत। अर्ध्या फुटाने हे दरवाजे उघडले जाणार आहेत आणि जवळपास 18 दरवाजे जे आहेत जायकवाडीचे उघडले जाणार आहेत आणि 9500 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग आता सुरू होणार आहे। आणि जसं तुम्ही विचारले की पाण्याचा साठा किती आहे, जवळपास धरण भरलेलं आहे। 96% पाण्याचा साठा धरणामध्ये आहे आणि एकंदरीतच नाशिक आणि नगरच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं काल पाऊस आणि तिथल्या धरणातून जो विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्याचा फ्लो सुद्धा या जायकवाडीमध्ये 48 तासात पोहोचेल। याने हे धरण 100% भरणार एवढं निश्चित आहे। मात्र आता हे 9000 क्युसेकनी पाणी सोडलेलं 18 दरवाजे उघडलेले आहेत अर्ध्या फुटाने। निश्चितपणे या पाण्याचा फायदा मराठवाड्यातील इतर भागांमध्ये होणार आहे, कारण गोदावरीच्या पात्रात जे काही छोटे मोठे बंधारे असतील, बॅरेजेस असतील, या सगळ्या गोष्टी भरून जातील आणि ह्या पाण्यामुळं पाणी जे आहे शेतकऱ्यांना देण्याचा विषय तो थोडासा कमी त्रासदायक होणार आहे, कारण हे पाणी खाली जाईपर्यंत छोटे बॅरेजेस आणि छोटी बंधारे भरली जातील आणि त्यामुळं त्या भागातल्या पाण्यांना शेतींना आवर्तन देण्यासाठी हे सोपं होईल। आणि निश्चितपणे गोदावरी पात्राच्या आसपास जेवढ्या काही विहिरी असतील नांदेडपर्यंत त्या विहिरींचं सुद्धा भरणा या पाण्यामुळे होतो। याचा अर्थ सरळ आहे की पुढच्या रब्बीचा असेल किंवा इतर पिकांचा जो आहे पाण्याचा प्रश्न मिटेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जायकवाडी धरण भरलं म्हणजे पिण्याच्या पाण्याचे जे दुर्भिक्ष भीषणता निर्माण होते मराठवाड्यामध्ये ती होणार नाही, कारण आता पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा भरपूर पाणी जायकवाडीमध्ये आहे आणि त्यामुळं येणाऱ्या सगळ्या काळामध्ये जवळपास 1.5 ते 2 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो। निश्चितपणे जायकवाडी धरणातून पाणी सोडणं हे मराठवाड्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाचं लक्षण आहे, कारण पिण्याचं पाणी असेल किंवा औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारं पाणी असेल किंवा शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता आता पडणार नाही। बरोबर आहे सिद्धार्थ। मात्र दुसरीकडे जर धरणातनं पाणी सोडलंय म्हटल्यावर नद्यांची पाणी पातळी अर्थातच वाढणार आहे, त्यामुळे काय इशारा इतर नागरिकांना दिला असावा किंवा नद्यांची पाणी पातळी जर वाढली तर मग काय चित्र असेल? हे बघा, निश्चितपणे आता जेवढं पाणी सोडलेलं आहे 9000 क्युसेक पाणी सोडलं याचा अर्थ फार काही धोकादायक परिस्थिती नसणार आहे, कारण आधीच नागरिकांना पावसाळा असल्यामुळं अनेकदा अलर्ट्स गेलेले आहेत किंवा त्या भागात पाणी पडल्यामुळं बऱ्याच नद्यांच्या पातळ्या ज्या आहेत त्या रुंदावलेल्या आहेत। निश्चित मराठवाड्यामध्ये फक्त पावसाळी पाण्याचा थोडासा धोका असतो नदीकाठच्या गावांना, मात्र कायम तो नसतो, त्यामुळं नागरिक सतर्क असतात। मात्र जायकवाडीतून जे पाणी सोडले गेले जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जायकवाडी आणि गोदावरीच्या पात्रात जी काही आसपास गावं आहेत त्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे की नदीच्या पात्रात उतरू नये। दुसरं मच्छीमार असतील किंवा शेतकरी असतील यांना सगळ्यांना अलर्ट्स देण्यात आलेले आहेत की पाणी सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदी पात्रात कामाला किंवा मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नये। त्यामुळे नागरिकांना आधीच अलर्ट केलेलं आहे, त्यामुळे तो धोका नसणार आहे। मात्र दुसरं महत्त्वाची गोष्ट की 10000 क्युसेक पाणी हे अत्यंत कमी पाणी आहे, त्यामुळं गोदावरीचं पात्र मोठं आहे। 10000 क्युसेकने ती जे पात्र सोडून गोदावरी बाहेर पडणार नाही, त्यामुळं निश्चित धोका जरी नसला तरी प्रशासनाने अलर्ट दिलेला आहे। बरोबर आहे सिद्धार्थ। आणि आतापर्यंत किती दरवाजे उघडले गेलेत, आणखी किती दरवाजे उघडणार आहेत, ही थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। एक एक करून दरवाजे उघडले जात आहेत या जायकवाडी धरणाचे, त्याबद्दल काय सांगाल की या धरणाबद्दल? हे बघा, निश्चितपणे 5 दरवाजे आतापर्यंत सोडलेले आहेत। 30 ते 40 सेकंदाच्या अंतराने हे अर्ध्या फुटाने दरवाजे सोडले जातात। आता 6वा दरवाजा सुद्धा खोलण्यात आलेला आहे।
निश्चितपणे जवळपास 23 दरवाजे आहेत, त्यापैकी 18 दरवाजे या ठिकाणी उघडले जाणार आहेत आणि 9,000 क्युसेकनी हा पाण्याचा विसर्ग आहे। जसं आधी सांगितलं की जवळपास 96% पाण्याचा साठा धरणामध्ये साठलेला आहे आणि नाशिकहून ज्या पद्धतीनं पाणी झेपावतंय गोदावरीच्या पात्रातून जायकवाडीकडे 100% धरण भरणार आहे, मात्र 100% भरण कुठलंही भरून घेतलं जात नाही। 96-95% झालं की त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होत असतो आणि जायकवाडी सुद्धा जवळपास 102 TMCचा पाणी साठा असणारं हे धरण आहे। मराठवाड्यातलं एकमेव मोठं धरण आहे, 102 TMC साठा आणि ते 100% भरून घेतलं जात नाही, तर ते 96-97च्या वर जाऊ दिले जात नाही, कारण जसं पाणी वाढेल तसा हा विसर्ग वाढू शकतो। हा आता बघतो आपण 7वा दरवाजा उघडलेला आहे। निश्चितपणे 96-97च्या वर पाणी साठा झाला की तो पाणी साठा विसर्ग करून जी पातळी आहे जी धोक्याची नसणार आहे ती 96 ते 97% पाण्याची पातळी मेंटेन केली जाईल। त्यामुळे 96-97च्या वर या धरणात पाणी साठा होऊ शकत नाही किंवा होऊ दिला जाणार नाही। त्यामुळे वेळोवेळी ज्या पद्धतीने दरवाजे आज उघडलेले आहेत, जवळपास 13 दरवाजे उघडलेले आहेत आणि ते येणाऱ्या काळात जर विसर्ग म्हणजे आवक जर पाण्याची वाढली, नाशिक आणि नगर धरणातून किंवा जिल्ह्यातून पाणी साठा जर सोडण्यात आलेला, पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं तर आज फक्त एवढे दरवाजे सोडले त्यातील पूर्ण दरवाजे सुद्धा सोडले जाऊ शकतात। आज अर्धा फुटाने दरवाजे आहेत, उद्या ते 2, 2.5, 5 फुटांनी सुद्धा सोडण्याची आवश्यकता पडू शकते, कारण 96% पाणी साठा पाणी पातळी मेंटेन करण्यासाठी येणारं पाणी सगळ्याचं सगळं ते विसर्ग आणि नियंत्रित पद्धतीने खाली सोडावं लागेल। त्यामुळं निश्चित आज अर्ध्या फुटाने दरवाजे जरी उघडले असले तरी उद्या पाण्याचा विसर्ग जर वाढवायचा असेल आणि आवक जर वाढत असेल तर निश्चित 2, 2.5, 3, 5 फुटापर्यंत सुद्धा हे दरवाजे सोडले गेलेले आहेत। आज 9,000 क्युसेकनी पाणी सोडलेलं आहे। मागच्या वेळेस मात्र ते 1 ते 1.25 लाख क्युसेकनी पाणी सोडलं होतं। त्यानंतर मात्र जे आहे धोका होऊ शकतो। 10,000, 9,500, 10,000 क्युसेक पाण्यामुळे कुणालाही धोका होणार नाही, मात्र तो 50-60 हजार क्युसेकच्या वर जर पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर निश्चितपणे नदीपात्राच्या जवळच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो। 1 लाख क्युसेकच्या वर गेलं तर निश्चित सरकारला सगळी यंत्रणा तयार ठेवावी लागेल। बरोबर आहे सिद्धार्थ, जर जास्त पाणी सोडलं तर गोदावरी नदीच्या किनारी असलेले कोणकोणते भाग हे प्रभावित होऊ शकतात जायकवाडी धरणातनं पाणी सोडल्यामुळे? हे बघा, आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यातील बराच भाग जो आहे गोदावरीच्या पैठण जिल्हा, पैठण तालुका आहे, पैठण तालुक्यातील सगळी गावं असतील, त्यानंतर बीड जिल्हा आहे, गेवराईपासून जातो त्या ठिकाणी सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। अशी निश्चित नांदेड जिल्ह्याचा काही भाग यामध्ये इफेक्टेड होऊ शकतो आणि आतमध्ये जी काही रस्त्यामध्ये गावं असतील, छोटी मोठी गावं, त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। मात्र निश्चित अचानक पाणी सोडलं, अचानक पाण्याची आवक वाढली आणि अचानक जर पाणी सोडलं तर पुरेसा वेळ यंत्रणांना भेटत नाही अलर्ट करण्यासाठी, त्यामुळं त्या ठिकाणी धोका होऊ शकतो। मात्र आता लोकांची मानसिकता आहे, बराच काळ झालेला आहे आणि ही दुसरी वेळ पाणी सोडण्याची आहे, त्यामुळं नागरिकांना सुद्धा पाणी विसर्ग सोडल्यानंतरची काय काळजी घ्यायची आता जवळपास त्याचा सराव झालेला आहे। मात्र ज्यावेळेस अचानक सगळ्या घटना घडतात, समजा अचानक जायकवाडी धरण अर्ध्या 1 तासामध्ये भरलं आणि अचानकपणे जर समजा तासाभरातच लाखभर क्युसेकनी पाणी जर सोडायची वेळ आली तर निश्चितपणे तेवढा वेळ यंत्रणांना भेटत नाही, त्यामुळं थोडा धोका निर्माण होऊ शकतो। गावात अचानक पाणी गेल्यामुळं नागरिक असतील, गावकरी असतील, त्यांना सुद्धा ती संधी मिळत नाही किंवा तो वेळ मिळत नाही, त्यामुळं बरेच नुकसान होतं। घरांची पडझड असेल, गुरं वाहून जाणं किंवा गुरांची मृत्युमुखी होणं, ह्या गोष्टी होतात। काही प्रमाणात मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते, मात्र निश्चित ती परिस्थिती येणार नाही, कारण आता पाणी 48 तास आधी अलर्ट देण्यात आलेलं आहे सगळ्यांना की गोदावरीच्या पात्रात पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे 48 तासामध्ये प्रसारमाध्यमं असतील त्यांनी बातम्या लावलेल्या आहेत किंवा सरकारची आपली एक पद्धत आहे दौंडी देणं, गावामध्ये ग्रामपंचायतीला नोटीस लावणं, या सगळ्या गोष्टी आधी 48 तासापासून झालेल्या आहेत। त्यामुळं या पाण्याचा तर धोका निश्चित नाही, मात्र तरी सरकार ज्यावेळेस पाणी सोडलं जातं पद्धत ज्या काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमनी 48 तास गावाच्या नदीपात्राच्या आसपासच्या गावांना अलर्ट केलं जातं। यंदासुद्धा 48 तास आधी जाहीर करण्यात आलेलं आहे, त्यामुळं प्रत्येक गावात किंवा प्रत्येक नदीकाठच्या गावांमध्ये नोटीस लावली गेली, दौंडी लावली गेलेली, त्यामुळं निश्चित काळजी करण्याचं काही कारण नाही। नागरिकांना माहीत आहे की हे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि पाणी येऊ शकते, त्यामुळं गोदापाठच्या नागरिकसुद्धा या गोष्टीसाठी तयार आहेत।
बिलकुल आता हळूहळू एक एक करून 18 दरवाजे उघडले जात आहेत जायकवाडी धरणाचे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला माहिती देत होते। धन्यवाद सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी। अर्धा फुटानं हे दरवाजे उघडण्यात येत आहेत कारण जायकवाडी धरणामध्ये आता 95% जास्त जलसाठा जमा झालेला आहे आणि म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून या धरणातनं पाणी सोडलं जातंय। इतका साठा होता कामा नये आणि म्हणूनच 18 दरवाजे जायकवाडीचे उघडण्यात आलेत।